पंढरपूर, जिथं नतमस्तक होतात दरवर्षी 30 लाखहून अधिक वारकरी आणि विठुरायाचं दर्शन घेतात. पंढरपूरला तुम्ही बसने किंवा ट्रेनने जाऊ शकता. ट्रेनने आलात तर रेल्वे स्टेशन मंदिराच्या 2 किलोमीटर अंतरावरती आहे. नंतर तुम्ही तिथून ऑटो करू शकता आणि बसने आलात तर तुम्ही मंदिराकडे तिथून पायीच जाऊ शकता आणि कारने आला असाल तर पार्किंगची पण सोय आहे. गजानन महाराज भक्त निवास यांचं पार्किंग पण अवेलेबल आहे. मी माझ्या फॅमिली सोबत चालली आहे. हेच ते पार्किंग, तुम्ही निशुल्क पार्किंग करू शकता. जेव्हा तुम्ही मंदिराकडे जाल तेव्हा तुम्हाला वारकऱ्यांचे पुतळे दिसतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पण मोठा पुतळा दिसेल. दर्शन यात्रा सुरू करायच्या आधी तुम्हाला श्रीकृष्णाचं मंदिर दिसेल. तिथे तुम्हाला सगळ्यात पहिलं दर्शन घ्यायचंय. मंदिराच्या परिसरात तुम्हाला असे खूप सारे दुकानं दिसतील. दर्शन झाल्यावरती तुम्ही इथे शॉपिंग करू शकता, पण आधी दर्शन तर घेतलं पाहिजे ना. चला तर मग दर्शन घेऊया, पण त्याआधी मी तुम्हाला थोडीशी माहिती देते. या मंदिराची निर्मिती 12व्या शतकात झालेली आहे. अरे हे कोण आले मध्येच? क्यूट आहे ना. बरं, मी तुम्हाला माहिती सांगत होते. जेव्हा तुम्ही दर्शन घ्यायला येता ना तेव्हा वारकऱ्यांची इथे रांग लागते. हा पूर्ण मंडप भरलेला असतो विठुरायाच्या दर्शनासाठी. या मंदिराला एकूण 8 प्रवेशद्वार आहेत, पण याआधी आपल्याला चंद्रभागेचं आणि भक्त पुंडलिकाचं दर्शन घ्यावं लागेल. जेव्हा मी चंद्रभागेचे दर्शन घ्यायला गेले ना तेव्हा काही मला असं चित्र दिसलं जे बघून खूप वाईट वाटलं. आपल्या पंढरपुरात जगातून लोक येतात, पण त्याला स्वच्छ ठेवायची जबाबदारी आपलीच आहे. त्याच्यामुळे जेव्हा पण आपण कधी जाईल तेव्हा कृपया कचरा करू नका. चंद्रभागेचं दर्शन मी स्वच्छ ठिकाणी करायचं ठरवलं, म्हणूनच मी बोटिंग करून पलीकडे गेले. खूपच मंगलमय आणि प्रसन्न वातावरण आहे इथलं. बोटिंग करत तुम्ही इस्कॉन टेम्पललाही जाऊ शकता. भक्त पुंडलिकांचं दर्शन झाल्यानंतर आता आपल्याला विठुरायाचं दर्शन घ्यायचंय, जे 28 युगापासून आपल्या भक्तांसाठी कमरेवरती हात ठेवून विठेवरती उभे आहेत. पण त्याआधी तुमचा मोबाईल इथे जमा करा, कारण फोन आतमध्ये अलाउड नाहीये. विठुरायाचं दर्शन झालं की मन अगदी प्रसन्न झालं. मम्मीने तिच्यासाठी तुळशीची माळ घेतली आणि ते बोलतात ना, आधी विठोबा मग पोटोबा. तर चला मग आता थोडी पेट पूजा करूया. आणि ज्या हॉटेलमध्ये महाराजांचं दर्शन होतं ना त्या हॉटेल मधला नाश्ता 1 नंबर असणारच. आहे का नाही 1 नंबर? आता नेक्स्ट कोणता व्लॉग कॉमेंट्स मध्ये सांगा.